एक महत्त्वाची लक्षवेधी प्रवीण दरेकर किंवा प्रसाद लाड यांनी लावली आहे। मी शेजारीच राहत असल्यामुळे मला त्या वसाहतीची चांगली कल्पना आहे। खरोखर ती वसाहत जीर्ण झालेली आहे, तिकडच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे। गेले कित्येक वर्ष तो प्रकल्प अडकलेला आहे आणि परमिशन्स दिल्या, नंतर परमिशन्स कॅन्सल झाल्या, परत काही परमिशन्स दिल्या। कुठलाही अंतिम निर्णयापर्यंत जाण्याच्या अगोदर मला असं वाटतं की हे प्रकरण नीट तपासून घेतलं पाहिजे, नाहीतर परत हे प्रकरण कायद्याच्या कसोटीवरती अडकणारं प्रकरण आहे। त्याचं कारण असं आहे की मच्छीमार कॉलनी म्हाडाची आहे, पोलीस वसाहत पोलीस हाऊसिंगची आहे, बाजूच्या सोसायट्या ज्या आहेत त्या प्रायव्हेट आहेत, त्याच्या पाठीमागे SRA आहे। म्हणजे विविध एजन्सी किंवा विविध अथॉरिटीवरती वसलेली वसाहत आहे, ही एका अथॉरिटीवरती नाही आहे। त्याच्यामुळे उद्या म्हाडाचा कुठला नियम लावायचा? म्हाडाने समजा जर 33(7) मध्ये करायची म्हटली, 33(9) मध्ये करायची म्हटली, कारण 33(5) मध्ये खरं म्हणजे म्हाडा करते, क्लस्टर करायची तर 33(9) मध्ये करावी लागेल। 33(9) जर लावली, बाजूला SRA आहे, SRAचं तुम्ही काय करणार? त्याच्या बाजूला प्रायव्हेट आहे, त्या बाजूच्या प्रायव्हेटचं काय करणार? त्याच्यामुळे तुम्हाला कन्सॉलिडेटेड पॉलिसी याच्यावरती तयार करून तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल आणि तो कन्सॉलिडेटेड करण्यासाठी याच्यामध्ये जेवढ्या आतापर्यंतच्या परमिशन्स आपण दिलेल्या आहेत किंवा ज्या ज्या अथॉरिटीजने वेगवेगळ्या परमिशन दिल्या आहेत त्या सगळ्यांवरती थोडा लीगल ओपिनियन मागवून आपल्याला ह्याच्यावरती निर्णय करावा लागेल। नाहीतर आपण आज इकडे जाहीर केलं की MMRDA, MSRDC, महाप्रीत जे कोण आहेत त्या सगळ्या एजन्सी करतील। आता महाप्रीतची काय परिस्थिती आहे ती प्रवीण दरेकरांनी सांगितलेली आहे। MMRDAचं खरोखर कामं लोकांची घरं बांधणं आहे की नाही हे पण ठरवावं लागेल। MSRDCचं काम काय? या सगळ्या गोष्टीमध्ये शासनाने कुठला तरी एक असा निर्णय केला पाहिजे ज्याच्यावरती ह्या ज्या अथॉरिटीज आहेत वेगवेगळ्या, ज्याच्यावरती ही पूर्ण वसाहत आहे, त्या सगळ्या एकत्र करा। चला, प्रवीण दरेकरांची सूचना मान्य करा, त्यांचं खातंच त्याच्यासाठी बनवलंय ना। आता तुम्ही नवीन तुम्ही जे बनवलंय ते कशासाठी? नुसतं त्यांना म्हाडामध्ये केबिन देण्यासाठी नाही बनवलंय, तर तुम्ही त्याच्या काहीतरी कामं द्या त्यांना की बाबा हे काम टास्क एक मुंबईचा आयडल प्रोजेक्ट बनायला पाहिजे तो, जर तो केला। पण त्या खात्याला ते अधिकार तर द्या की ह्या वेगवेगळ्या अथॉरिटीज आहेत यांना कन्सॉलिडेट कोण करणार? हे नगरविकास खात्याचं काम आहे किंवा मुख्यमंत्र्यांचं काम आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या अधिकारामध्ये तुम्ही घ्याच बैठक, परंतु ही उच्चस्तरीय बैठक होणं गरजेचं आहे ज्याच्यावरती वेगवेगळ्या एजन्सीज एकत्र करणं गरजेचं आहे। या सगळ्या एजन्सीज एकत्र करून आपण जोपर्यंत त्याचा मूळ प्रश्न सोडवत नाही की याची अथॉरिटी कोण, तोपर्यंत याची डेव्हलपमेंट होणार नाही। 2013 पासून हा प्रोजेक्ट चालू आहे, अजून 20 वर्ष असाच पडेल, अजून 2-4 बिल्डिंग पडतील तिकडे। परंतु माझं म्हणणं स्पेसिफिक आहे की आपण याच्या बाबतीमध्ये आपल्या स्तरावर बैठक जरी घेतली तरी माझी एक आपल्याला विनंती आहे की मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि आपण अशी एक संयुक्त बैठक घेऊन सगळ्या जेवढ्या एजन्सीज आहेत या सगळ्या एजन्सीना, कारण कसं आहे, पोलीस आहे ते पोलीस हाऊसिंग मध्ये जाणार, ते गृह खात्याकडे जाणार, ते तुमच्याकडे येणार नाही, आणि त्या सर्व्हिस क्वार्टर्स आहेत। त्याच्यामुळे ह्या सगळ्या एजन्सीजना एकत्र करून स्वयं पुनर्विकासित जे काही मंडळ आहे त्यांना देखील घ्या बरोबर, आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण ही बैठक लावून या गरीब लोकांना एकत्रित न्याय देण्यासाठी काय उपाययोजना करणार।